अशी थाळी घेतल्या आणि बिग बॉसला दिल्या आणि सगळे नॉमिनेशन कार्य बघितलं, असं टास्क बघितला तर खतरनाक झालेला. आणि फेरबीर काय झाले नाही त्याच्या. फक्त जे प्राजक्ता, राकेश, राखी आणि रोशन जे 4 जण नॉमिनेट झाले आहेत बिग बॉसला, असं नसता असं तोंडात घास दिलेला आहे त्याने भरून. आणि बिग बॉसला कोणाचा गेम दिसत नाही, डायरेक्ट उचलून टाकायचं. रोशन बेजलकरला खतरनाक वोटिंग पडाल्यात, पण मला पण असं वाटत नाही की रोशन बेजलकर फायनलमध्ये फिनालेमध्ये जाईल, टॉप 5 मध्ये येईल असं वाटत नाही. का गेम काही दिसत नाही. गावच्या धक्का झाल्यानंतर पण म्हणला होता की मला टोळी सोडायची, पण टोळी काय सोडला नाही. विशालच्या मागण्यात चालू आहे, कुठला मुद्दा काय काय त्याला काही माहित नसतं, नुसता वोटिंगच्या आधारे आहे तिथं आणि काही गेम खेळत नाही. त्याच्यानंतर प्राजक्ता शुक्रे काय बोललं तर उत्तर द्यायचं नाही, मला बोलायचं नाही, काही गेम दिसत नाही, नुसता फोकस आहे, फक्त काहीच करत नाही. भाऊच्या धक्क्यावर बोलला असेल. पण त्याच्यानंतर राकेश बापट बिग बॉस म्हणजे बिग बॉस टीमचे फेवरेट आहेत तिथं. राखी पण वाईल्ड कार्ड आणलाय, राखी एवढे सीझन करून आले त्याच्यामध्ये फेवरेटच असणार. राखी आणि राकेश बापट जाऊ शकत नाही. प्राजक्ता आणि जे घास दिलेला आहे रोशनचा पण काही गेम देत नाही, फक्त वोटिंगच्या आधारे राहिला तर राहिला. प्राजक्ता 100% जाऊ शकते, मी लिहून देतो. तर तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा. आपला फॉलो करायला विसरू नका.